रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलोय संक तालुका जत, जिल्हा सांगली येथे। माझ्या समवेत या ठिकाणी माननीय प्रवीण औरादी, युवा सेना जत तालुका विधानसभा प्रमुख माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत। गेले 10 ते 15 वर्षे जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी संघर्ष केलेला आहे। शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। या तालुक्यामध्ये विकास कामं असतील, राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना वेगवेगळी विकास कामं असतील, किंवा म्हैसाळचं पाणी जत तालुक्याच्या गावगाड्यापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत मिळालं पाहिजे, यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे। अनेक मुंबईचे दौरेसुद्धा त्यांनी केलेले आहेत। एक युवा नेते, एक संघर्ष योद्धा, एक युवा कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जत तालुका या ठिकाणी पाहतोय। येणाऱ्या आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत, नगर परिषद असेल किंवा जत तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद असेल। शिवसेना या पक्षाच्या वतीनं ह्या सर्व निवडणुका लढवण्याचा त्यांनी या ठिकाणी संदेश दिलेला आहे। युतीमध्ये असतानासुद्धा युती झाले तर ठीक आहे, नाही तर स्वतंत्र नियोजन त्यांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषदच्या निवडणुकीचं काय संदर्भात त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांना आपण विचारणार आहेत। औरादी साहेब नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। दिवाळीच्या निमित्तानं आपण ग्रेट भेट या निमित्तानं आपण आज भेटतोय। आज भाऊबीज आहे, या निमित्तानं आपण राजकीय जत तालुक्यामध्ये जे सध्या सुरू आहे, नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे असेल, तर शिवसेनेच्या वतीनं कशा पद्धतीनं जत तालुक्यामध्ये नियोजन केलं तुम्ही? प्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि TV1 प्रेक्षकांना आणि TV1 माध्यम आपल्यालाही सर्वांना शुभेच्छा देतोय। आणि जत तालुक्यामध्ये आमचे वरिष्ठ जिल्हा प्रमुख आनंदबापू पवार आणि आमचे शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील, शिवसेनेचे आमदार माननीय सुहासदादा बाबर, तसेच आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते, महेंद्रभाऊ चंडाळे आणि आमचे जत तालुका प्रमुख अंकुश वाळे, उपजिल्हा प्रमुख तामासो कुलाळ, युवा सेना तालुका प्रमुख सचिन मदने आणि यांच्या माध्यमातून आम्ही जत तालुक्यामध्ये आमचे सर्वांचे नेते माननीय जत तालुका संपर्क प्रमुख आणि जत तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून त्यांनी जे कार्य केलं ते आमचे योगेश जानकर साहेब आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही जत तालुक्यामध्ये 23 जागा नगरपालिकेचे आणि नगराध्यक्ष ह्या पद्धतीनं थेट नगराध्यक्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून लढवणार आहोत। तसेच संक परिसरातील किंवा जत तालुक्यातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गण आम्ही स्वबळावर लढवणार आहोत। जे महायुतीचे जे आमच्यासोबत आत्तापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि आम्ही पक्षाला कळवलं की आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि शिवसेनेचं काम असं आहे जत तालुक्यामध्ये जे 75 वर्षापासून आम्हाला वंचित ठेवलं गेलं आणि प्रत्येक विभाग राजकीय कार्यकर्त्याने, राजकीय नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलं, कुणीही आमचा प्रश्न सोडवला नाही। जतवासींना 2100 कोटी रुपये देऊन आमचे जत तालुक्याला एक सर्वात मोठा न्याय देण्याचं काम ज्यांनी केलं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं। आमच्या जिल्ह्यामध्ये वास्तविक परिस्थिती पाहता जिल्ह्यातली परिस्थिती अशी होती, एकेकाळचे आहे की नाही आमच्या दिग्गज नेते होते, महाराष्ट्रामध्ये दिग्गज त्यांना खाती मिळाली आणि मंत्रिपदं मिळाले असताना सुद्धा जत तालुक्यामध्ये बाकीचं सदन भाग म्हणून एक ओळखला जायचा, आम्हाला दुष्काळी भाग, आम्हाला वाळवंटात ठेवल्यासारखं आम्हाला ठेवलं गेलं। त्याला आजपर्यंत कुणीही आमची व्यथा जाणून घेतलं नाही, कुणीही आम्हाला न्याय देण्याचा कुठलीही प्रक्रिया केली नाही। चार मंत्री होते सांगली जिल्ह्यामध्ये, 4 एक विधानसभा अध्यक्ष होते। विधानसभा अध्यक्ष ते मी प्रामुख्याने नाव घेऊ इच्छितो, पण आजपर्यंत आम्ही नाव घेऊ इच्छित नव्हतो। पण आता एक काळ सांगणे लोकांना कळवण्याची गरज आहे आज,
ज्यांनी माननीय मंत्री मदनभाऊ पाटील झाले, माननीय जयंतराव पाटील साहेब झाले, पतंगरावजी कदम साहेब झाले, आराराव पाटील झाले आणि अजितराव घोरपडे साहेब झाले. अनेक दिग्गज मंत्री आमच्या जिल्ह्यातून होऊन गेले. पण ह्या दिग्गजांनी आमच्याकडे राजकीय महाराष्ट्राच्या राज्यावर राज्य केले. पण आम्हाला जतवासियांना दुष्काळ पण नाही की कायमचं आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. काय कारण असावं वंचित ठेवण्याचं कारण काय असावं? साहेब, यांचा एक नाही, हे सदन भागातील लोक आहेत, यांचं कारखानदारी आहेत. या कारखानदाऱ्यामुळं आमचा जत तालुक्यातला लोक फक्त एक गरिबीमध्ये होते. गरिबीमधले लोक आमच्यात ऊसतोड कर्मचारी आहेत साहेब. आज एक नाही कमीत कमी आज घडीला सुद्धा आमच्यातून 70 ते 75 हजार लोक, आमच्या 3.5-4 लाख लोकांपैकी 75 ते 80 हजार लोक आजही फक्त एकच विभाग ऊसतोडीचा विभाग म्हणून आमचे लोक आजही ऊसतोडीवर निर्भर आहेत. त्याचा वापर केलाय त्याने 100% वापर केला साहेब. आम्हाला न्याय देण्याचा भूमिकाच केली नाही. का देऊ शकत नाही साहेब? आम्हाला ज्या वेळेला की नाही माननीय घोरपडे साहेब त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेला की आम्हाला कृष्णा खोरेचे महामंडळ माजी खासदार आमच्या ह्यांना भेटले, संजय काका पाटील. आम्ही 2 वेळा निवडून दिलो. आमच्या जतवासियांनी त्यांना मोठ्या प्रमाणात 2 वेळा मताधिक्य दिलं असताना कृष्णा खोरे महामंडळ महायुतीचं सरकार असताना त्यांनी त्यावर उपाध्यक्ष म्हणून काम केलं. का जाईना जाणीव झाली नाही साहेब आमच्या जत तालुक्याला पाणी देणं? हे आमच्या वाईट आमच्यावर परिस्थिती आणि आमच्या जत तालुक्यावासीवर आहे की वाईट परिस्थिती आज लोकांनी निर्माण केली. जाणून बुजून दुर्लक्ष केलं असं तुमचं? जाणून बुजून दुर्लक्ष केला साहेब. याचा की नाही खंत आम्ही बोटावर मोजणारे पदाधिकारी जत तालुक्यातले होतो. आम्ही योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, योगेशजी जा स्वतः जतमध्ये काय परिस्थिती आहे तपासून बघ. आणि त्यांची आमच्या जत तालुक्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक केली. एक देवदूत म्हणून आहे की नाही योगेशजी जानकर साहेब आमच्या माध्यमात आले आणि जत पूर्ण त्यांनी तालुका पिंजून काढला. इथली भौगोलिक परिस्थिती, इथली राजकीय परिस्थिती आणि इथली लोकांची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. आणि माननीय आमच्या समोर की मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी जतची वासियांची व्यथा मांडली. आणि आम्ही हेही सांगितलो, बाळासाहेबांनी शब्द दिला होता ज्यावेळेला उद्धवजी माळेगावमध्ये आले होते, आमच्या जत तालुक्यामधील सर्व लोकांनी उठाव केला होता कर्नाटकात जायचं म्हणून. त्यावेळेला त्यांनी बाळासाहेबांनी उद्धवजींना पाठवले, सांगितलं शिवसेना तुम्हाला पाणी देणार. आणि हे आठवण करून दिले आम्हाला. बाळासाहेबांचे शब्द आहेत साहेब आणि तुम्ही त्या शब्दाला की जागणारे माणसात आणि तुम्ही आम्हाला न्याय दिलाच पाहिजे. आमचं कोणतेही साधा सरपंच सदा नसताना, ग्रामपंचायत सदस्य नसताना आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आम्हाला सडळ हाताने 2100 कोटी रुपये दिले. आणि आम्हाला इतर भागांमध्ये योगेशजी जानकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक 40 ग्रामपंचायत निवडून आणले. त्यामध्ये की नाही 21 ग्रामपंचायतचे सरपंच आमचे झाले आणि 8 गावचे उपसरपंच आमचे झाले. पण येणाऱ्या काळात भविष्यात पक्षाच्या तडजोडीनुसार आहे ना काय बीजेपीला वाटणीला आमचा जागा गेली. त्यामुळे की नाही आमचा शिवसेनेचा आमदार ह्या जत तालुक्यामध्ये होऊ शकला नाही. पण जत तालुक्यामध्ये आता सिद्धार्थ गावापर्यंत आहे ना डबल पाईपलाईन साहेब मोठ्या प्रमाणात चालू आहेत. पूर्ण जत तालुक्यामध्ये पाणी पूर्ण क्षमतेने पाईपलाईनचे काम चालू आहे. 2100 कोटीच्या माध्यमातून फार मोठी देणगी आपल्याला दिलेत. ज्या मागील राज्यकर्त्यांनी आम्हाला 450 कोटी दिले नाहीत. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी कोणी काही नसताना, जिल्ह्याचं नेतृत्व कोणी नसताना, एकमेव आमचा आमदार असताना आणि जत तालुक्यातला कोणताही शिवसेनेतला संविधानिक पदावर नसताना आम्हाला न्याय देण्याची भूमिका या मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत. म्हणून आम्ही जत नगरपालिका थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणणे, तसंच आमचे 23 जे उमेदवार आहेत त्यांनाही निवडून आणणे आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असेल त्या आमच्या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सर्व जागा लढवणार आहोत. प्रामुख्याने आम्हाला फार मोठी आम्ही लढवणार आहोत. हे लोकांमध्ये माहिती गेल्यानंतर आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो लोक संपर्क करतायत. अनेक इच्छुक उमेदवार आहेत. आम्ही शिंदे साहेबांबरोबर काम करणार आहोत. ही लोकांचा एक तळमळ व्यक्त व्हायला लागलेत. डफळापूर असू दे, डफळापूर विभागातून जिल्हा परिषद गणातून फार मोठ्या प्रमाणात आहे ना प्रतिसाद आहे आम्हाला. शेगाव बरणाळी गटामधून तिथनं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मुच्चंडी गटातून आहे. संख आणि दरीबडची तर आमचे बालेकिल्ला समजलं आता निर्माण झालेला आहे या भागातून. आणि आमच्याकडे उमदी आज ठराविक आत्ता आहे तर आमच्याकडे एक 6 जिल्हा परिषद गणामध्ये कमीत कमी आम्हाला 80 ते प्लस आमच्याकडे इच्छुक उमेदवार निर्माण झालेले आहेत. हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करायचे आणि त्यांचं एक कामाची पद्धत, त्यांनी दिलेल्या लाडक्या बहिणींना एक सन्मान आणि त्या सन्मान करून आणि उदाहरणार्थ आमच्या शेतकरी बंधूंना 1 रुपयामध्ये पीक विमा दिले आमच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि तसेच वीज बिल फार मोठ्या प्रमाणात थकीत होते लोकांचे, त्या वीज बिल सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांनी माफ केले. अनेक योजना आम्हाला लाभदायक आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. हे जनतेला माहीत आहे. या जनतेतून एक आवाज उठवावा लागला. शिवसेनेचा एक आज काहीतरी अस्तित्व आम्ही निर्माण करायचं हेतून आणि जनतेतून हे आवाज आहे.
आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही निश्चितच आहोत आणि आमच्या मागे आमचे जिल्हा नेतृत्व, राज्य नेतृत्व आमच्या सोबत आहोत. आम्ही पक्षाच्या सर्व इथल्या माहिती आम्ही पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचलो आहोत आणि त्यांनी सर्व तोपरी ऐकणं तुम्ही लढायला जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आमचे मार्गदर्शक करत आहेत, पक्षश्रेष्ठी करत आहे आणि आम्ही येणाऱ्या काळात सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीगण पूर्ण ताकदीर क्षमतेने लढवणार आहोत. राज्यात तुमची भाजपबरोबर युती आहे, त्यामुळे युती धर्म तुम्हाला पाळावा लागणार का किंवा तुम्ही स्वतंत्र सीटा लढवणार आहे? काय तुमचं नियोजन झालं? आत्ताच्या घडीनुसार आम्हाला कोणताही संपर्क झालेला नाही साहेब. त्यानुसार आम्ही आमच्या वरिष्ठांना सुद्धा कळवलेलं आहोत. वरिष्ठांचे जे सूचना येतील ते युतीतून म्हणून युतीत, तर आत्ताची भूमिका आमची अशी आहे तरी आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी आमची पूर्ण क्षमतेने आम्ही निर्माण केलेली आहे आणि तशी आम्हाला इच्छुक आहेत लोक. आमच्याकडे की उमेदवारांची कुठलीही तारतम्य नाही, कुठलीही कसरत नाही आणि आम्हाला अशी एक लोकांची मागणी आहे, अनेक पक्षांची मागणी आहे. उदाहरणार्थ छोटे मोठे जेवढे पक्ष आहेत आमच्यासोबत यायला तयार आहेत. तुम्ही मोठा भाऊ म्हणून तालुक्यामध्ये काम करा, आम्ही छोटा भाऊ आमचा मान सन्मान राखा, आम्हाला योग्य ते जागा तुम्ही द्या, योग्य ते आम्हाला संधी तुम्ही पण द्या, अशी एक आमच्यामध्ये लोकांचं की नाही भावना निर्माण झालेत. असे छोटे मोठे पक्ष आमच्याकडे की नाही 7 पक्ष आमच्याबरोबर युती करायला तयार आहेत. आमचे एक स्वतंत्र रणनीती आम्ही जत तालुक्यामध्ये शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. शेवटी पक्षाचा अंतिम आदेश जो येईल तो आम्हाला मान्य राहील. जत तालुक्यामध्ये नगर परिषदच्या एकूण 23 जागा आहेत. नगराध्यक्ष पद आहे. पहिल्या टप्प्यात जत नगर परिषदची निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणूक होणार आहेत. जिल्हा परिषदच्या एकूण 9 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. पंचायत समितीचे एकूण 18 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. त्याचं कसं नियोजन केले तुम्ही? साहेब, एकंदरीत जिल्हा परिषदचं नियोजन आपल्याला सांगतो मी. आतापर्यंत एक ना 9 जागापैकी आमच्या एक ना इच्छुकांची गर्दी आणि काय झालं साहेब, सामाजिक बांधिलकी हेतू आणि सक्षमता असलेले आपल्याला उमेदवार द्यायला लागणार. शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आणि कुणी आला आणि लगेच एक नाही शिंदे साहेबांचं आणि पक्षाचं धोरण जर माहीत नसलेला किंवा लोकाभिमुख व्यक्ती त्याचं नसेल, त्याला ज्या भागाच्या समस्या त्याला माहीत नसेल, लगेच त्याला उमेदवारी देणं सुद्धा चुकीचं ठरेल. आमची सर्व लोकांशी मुलाखत चालू आहेत. आम्ही आमच्याबरोबर त्या लोकांची संभाषण झाल्यानंतर, मुलाखत झाल्यानंतर आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचू आणि येणाऱ्या 10 दिवसात आम्ही तुम्हाला सर्व मीडियानं आम्ही आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत आणि आमचे जे उमेदवार राहतील पक्षाचे ते आम्ही लगेचच जाहीर करणार आहोत. एकंदरीत 18 पंचायत समितीगण आहेत आणि अनेक विषयामध्ये आरक्षण निर्माण झालेले आहेत. त्या पद्धतीनं आम्ही शोध मोहीम चालू केलेले आहेत. चांगल्या पद्धतीनं आमचं एक धोरण आहे शिंदे साहेबांचं आणि आमचं एक तालुक्याचं एक धोरण आहे की उच्च शिक्षित लोकांना म्हणजे जेणेकरून शिंदे साहेबांना मानणारा वर्ग, शिंदे साहेबांना 18 तास काम करतात, त्या 20 तास काम करतात, त्या कामाची पद्धत आणि ते हाताळणारे व्यक्ती तशाच लोकांना आमच्या नजरेत असलेला समाजातल्या लोकांना आवडणाराच एक उमेदवार आम्ही देऊ अशी आमची एक रणनीती आहे. ते कुठल्याही समाजाचं असू दे, कुठल्याही आरक्षण असू दे, एक जातीभेद आणि कुठलाही मतभेद न करता आम्ही सर्वतोपरी त्या उमेदवाराच्या पाठीमागे पक्ष म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत. तुम्ही नावाचे पत्ते कधी ओपन करणार आहे? नावाचे पत्ते आम्ही लवकरच वरिष्ठांकडे आम्ही कळवा लागलोय. आमची 1-2 विभाग राहिलेले आहेत आणि तालुक्यातील थोडेसे छोट्या पक्षांचे आमचे एक नाही राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि हे चर्चा सुद्धा आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. त्यांच्यावर समोर झाल्यानंतर आमची पूर्ण यादी तयार आहे. आता फक्त आणि आम्ही डिक्लेअर करणे बाकीच आहे. जे आम्ही आता पक्षापर्यंत पोहोचवतोय यादी आणि पक्ष जे तो निर्णय घेईल आणि यादी पक्षाच्या वतीनं आमच्या जिल्हा नेतृत्वावरनं डिक्लेअर होईल. समजा तुम्ही स्वतंत्र लढायची जर तयारी केली तर काय विजन ठेवलाय तुम्ही? तालुक्याचं विकासाचं विजन काय, जत नगर परिषदेचं विजन काय आणि जिल्हा परिषद पंचायतीचं विजन काय? जत नगर परिषदेमध्ये जे 78 कोटी मिळाले, जे विद्यमान मुख्यमंत्री ज्यावेळेला जे तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथभाई शिंदे साहेब, त्यांचे नगर विकास खाते होते. जत तालुक्यामधील योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून लोकांनी मागणी केली तिथल्या जतवासियांनी, आम्हाला पाण्याविना आमचे फार वातावत होत आहे. साहेब, तुम्ही नगर विकास खाते तुमच्याकडे आणि साहेबांना सांगा आम्हाला एक मोठे पॅकेज द्या आणि आमचे पाण्यापासून एक नाही थोडंसं तुम्ही जेवढं दुर्लक्ष झालं आहे तुम्ही ते भरून काढू शकताय. फक्त शिंदे साहेब देऊ शकतात हे लोकांनी मांडलं तळमळीनं. त्याचं श्रेय शिंदे साहेबांचं आहे. ते शिंदे साहेब नक्कीच आहे ना. जत तालुक्यामध्ये शिंदे साहेबांनी 78 कोटी दिले. नगर विकास खातं आमच्याकडे आहे, नगरपालिका जतमध्ये, आणि त्यामध्ये शिंदे साहेबांच्या सहीनुसार आहेत. तुम्ही प्रसिद्धी पत्रिक निघाले आणि जे आदेश निघाले त्याच्यावर तुम्ही बघू शकता शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. ते श्रेय कोणी घेऊ नये. हे महायुती सरकारमध्ये आम्ही आहोत हे मान्य आम्हाला, पण आहे ना शिंदे साहेबांचा तो काम आहे 78 कोटीचा. ह्या भूमीवर आम्ही आमचा कोणताही नगरसेवक नसताना आम्ही 78 कोटी दिले आमच्या मुख्यमंत्र्यांनी. पुढील काळात सुद्धा एक नाही जतवासींचे अनेक प्रश्न निर्माण आहेत. आमच्या ग्रामीण भागातले भरपूर प्रश्न आहेत. ह्या प्रश्न घेऊन उच्च शिक्षितांना संधी देऊन आम्ही
शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत. भरपूर आमचा जत तालुका वंचित राहिलेला आहे. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली लोकांना एक आधार निर्माण झाला आहे की हे प्रश्न आमचे फक्त आहे ना हे शिवसेना सोडू शकते, शिंदे साहेब सोडू शकतात. जर 75 वर्ष घोंगडे भेजत राहिलेला पाणी प्रश्न एक नाही, मूलभूत पाणी हे शेतीवाड जत तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा एक परिसर आहे आमचा. हिंगोली क्षेत्रफळ एवढं आमचं जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. त्या क्षेत्रफळामध्ये पिकत नाही असं कुठलीच गोष्ट नाही साहेब. आपण ह्या तालुक्यातला आहात, आपल्याला माहित आहे जतमध्ये की नाही उत्तम प्रकारे द्राक्ष पिकू शकतात, उत्तम प्रकारे डाळिंब पिकू शकतो, उत्तम प्रकारे आपल्याला बोर पेरू शकतो. आमच्या ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूट तर नावाजलेला आहे. कमी पाण्यात येणार आहे. आंबा सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये नामांकित आंबा पिकवणारे शेतकरी आहेत. यांना की नाही इथं कोल्ड स्टोरेजची गरज आहे साहेब. मार्केट कमिटीमध्ये की नाही इथं मार्केट कमिटी आम्हाला इथून संघचा आकलवाडीतनं जर माल तोडला साहेब, तुम्हाला काय सांगली मार्केट कमिटीचा फायदा होतोय का? सांगली मार्केट कमिटीचा कोणताही फायदा नाही साहेब. जसं तासगावला मार्केट कमिटी मिळाली तसं आम्हाला जतला सुद्धा की नाही आता परिपत्रक निघाले. आम्हाला स्वतंत्र जत तालुक्याचं मार्केट कमिटी हवी आहे. इथं आम्ही त्याच्यामध्ये एक ना सांगली अटॅचमेंट नको आहे तुम्हाला? सांगली अटॅचमेंट नको आहे साहेब. आकलवाडी ते सांगली आहे ना हे 107 किलोमीटर आहे साहेब. इथलं शेतकरी तिथं पोहोचू शकत नाही. वाहन क्षमता कुठल्याही पद्धतीने उपलब्ध नाहीत. त्यामुळे ना आम्हाला इथं स्वतंत्र पाहिजे. स्वतंत्र निर्माण झाली 100% ना सक्षमता, आर्थिकता आणि शेतकऱ्यामध्ये मनोबलता वाढेल आणि शेतकरी प्रगतीच्या मार्गावर जाईल. आणि तेही फक्त ही शिवसेना करू शकते ना. शिवसेना बोलतोय ते करतोय. त्यामुळे बाळासाहेबांनी शब्द दिला होता, त्यानंतर आमचे सरकार परत आलं. परत नंतर त्या आदेशाचं की नाही 100% पालन, दिलेला शब्द पाळणारे म्हणजे की नाही एकनाथभाई शिंदे ते आज लोकांच्या मनामनात आहेत. ते 100% करतात. आणि इथल्या जतवाशांचा प्रश्न आम्ही नक्की आमच्या नेत्यापुढे मांडू. नेत्याने आमचं सर्वतोपरी मदत आम्हाला करतील. आणि जत तालुक्यामध्ये विकासाचा गाडा हाकलताना की नाही शिंदे साहेबांचा मोठा मोलाचा वाटा असेल असं आम्हाला मनापासून खात्री आहे. आणि जनतेला बी खात्री आहे, फक्त आमच्या कार्यकर्त्यांना नाही. जनतेतनं आता प्रतिसाद आहे, तुम्ही लढवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत अशी जनतेतनं आपला प्रतिसाद आहे साहेब. ही गरज आहे. आज आम्ही शेजार राज्यात आहे की नाही एम.बी. पाटलांनी मोठं कार्य केलं पाणी आणून. त्यामुळे की तिथलं शेतकरी आहे की नाही आपल्यापेक्षा की नाही कुठेतरी आमच्या पाठीमागा होता शेतकरी. तो प्रगतशीलच्या मार्गावर गेला, पुढे गेला साहेब. आणि 100% येणाऱ्या काळात सुद्धा आहे की नाही शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनता बी आम्हाला साथ देईल. आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे गेले ते घराघरात आहे फोटो सुद्धा लावतील. येणाऱ्या काळात वर्षभरात पाणी पूर्ण तालुक्यामध्ये वाड्या, वस्त्यावर आणि बांधावर पाणी पोहोचणार आहेत. ही साहेबांनी एकदम क्लिअरपणे एक नाही ह्याची प्लॅन रचना करून या पाण्याची डिक्लेरेशन केलं आणि ते कार्यरत आहे. आता गेले 2 ते 2.5 वर्षे जत तालुक्यामध्ये पंचायत समितीला प्रशासक होतं, जिल्हा परिषदेला प्रशासक होतं. त्यामुळे बऱ्यापैकी कामं पेंडिंग पडली. त्यामुळं पदाधिकारी असणं लोकशाहीमध्ये महत्त्वाचं आहे. जत पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामं सुद्धा ठप्प झाले होते. आज जर बघितलं तर जत तालुक्यामध्ये अनेक प्राथमिक शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यानंतर जर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बिकट झालेली आहे. अनेक MBBS डॉक्टर कमी आहेत. आरोग्याची सेवा कोलमडलेली आहे. याविषयी काय तुम्ही आता नियोजन केलं आहे? साहेब प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल सर्वात आहे ना महत्त्वाचा मुद्दा साहेब, आमच्या जत तालुक्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल निर्माण केले गेले, उपकेंद्र केलं, प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले गेले. आमचा भाग थोडंसं आहे की नाही वाळवंटासारखं असल्यामुळे की नाही इथं काय वरदस्त कुठलाही नेत्याचा किंवा लोकप्रतिनिधीचा दबाव कुठलाही आमच्या लोकांचं थोडंसं आहे ना उपचार दरम्यान आहे की नाही त्यांना अडचणी येता कामा नये म्हणून कुठलेही त्याच्यावर आहे की नाही पाठपुरावा केला नाही साहेब. असं अशक्य कसे कुठलीही गोष्ट नाही. करू शकला तर काही करू शकतात. त्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला MBBS डॉक्टर नाहीत. आज ऐकणे साहेब कुठले तर अपघात झाला. जर तुम्ही ग्रामीण रुग्णालय मारेगावचा विचार केला तर तिथले वैद्यकीय अधीक्षक आहेत ते जजचे आहेत. हो, ते सुद्धा महिला आहेत. हो, ते आठवड्यातून एकदा येतात. हो, आणि अनेक डॉक्टर सुद्धा महिला आहेत. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टर नसतात. त्या ठिकाणी ऑपरेशन्स कुठले होत नाहीत. त्यामुळे लोकांना पर्यायानं खाजगी दवाखान्याकडे जावं लागतं. 100% साहेब. खाजगी दवाखाना असे आहेत, खाजगी दवाखाना आणि आता जे प्रशासन आहे त्यांची मिलीभगत आहे साहेब. हे प्रशासनाचे कुठलेही म्हणजे एक नाही लोकप्रतिनिधी कुठलाही दबाव नाही. आणि हे साहेब जे नियोजनाने आणि कायद्याने धरून आपल्याला जे प्राथमिकता हे पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य हे निर्माण केलेले आहेत. या लोकशाहीच्या एक घटक भाग आहेत. ह्यांनी एक नाही एक प्रशासनावर दबाव आणणे, आमच्या लोकांचे प्रश्न प्राथमिकतेने मांडणं आणि त्याच्यावर एक न्याय मिळवणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. गेल्या 4 वर्षापासून हे काम रखडलेलं आहे. त्यामुळे की नाही ह्या लोकांना आज ते सवयी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सवयीप्रमाणे त्या लोकांनी त्यांचा एक नाही एक भ्रष्टाचारमुक्त एक शासन निर्माण केलेलं आहे. त्या माध्यमातून आपल्याला एक नाही ह्या लोकशाहीच्या माध्यमातून ह्या लोकशाही उत्सव या लागला, ह्या
आता या निवडणूक आहेत, या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वतोपरी न्याय आम्ही इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे किंवा जिल्हा अनेक गोष्टी आहेत इथं, कृषी विभाग असू दे, कृषी विभागात तर फार मोठी तफावत आहे साहेब. कुठलीही योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत, कुठल्याही गोष्ट घटकापर्यंत की नाही सामान्य शेतकऱ्यापर्यंत ते जे राज्य शासन राज्य सरकार देत आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. प्रशासन गतिमान का होत नाही, काय कारण असं? याच्यामध्ये एक नाही लोकप्रतिनिधींचा 3 पक्ष असल्यामुळे होत नाही किंवा काय? नाही साहेब, 3 पक्षाचा काही कुठलाही ह्याच्यात दोष नाही आहे. ते योग्य पद्धतीनं राज्यात त्यांची हाताळणी चालू आहे. त्यांनी मार्गदर्शनाखाली राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. प्रगतशीलावर आहे राज्य. पण जे आता राज्यात 9 वर्षापासून जे ही झाले नाहीत, निवडणुका झाल्या नाहीत, इथं सामान्य जनतेला एक न्याय देण्याचा भूमिका सामान्य लोक इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी ज्यावेळेला पोचतील त्यावेळेला एक नाही अधिकाऱ्यावर दबावतंत्र निर्माण होईल आणि गतिमान प्रशासन आणि गतिमान सरकार म्हणून कार्यरत होईल. ही एक आहे ना एकला चलोरा भूमिका जे झालेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून कुठलीही घटना घडू शकत नाही. आपली भौगोलिक परिस्थिती ह्या कर्मचाऱ्यांना माहीत नसतं. कर्मचारी जळगाव, बीड, उस्मानाबाद ह्या परिसरातून आमच्यात कार्यरत आहेत. ते इथली भौगोलिक परिस्थिती त्यांना माहीत नसतं. त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्यांनी कार्य हाताळत असतात. त्यामुळे की नाही लोकांची नाळ त्यांची नाही आहे. त्यामुळं कुठलेही विकास म्हणून दृष्टिकोन कुठलाही नाही आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभाग प्रसंगी शासनाची मदत घेऊन ठिबक सिंचनावरती हजारो हेक्टरवरती द्राक्षाची शेती केली. त्यातून बेदाणा निर्मिती झालेली आहे. प्रचंड मोठे बेदाणा निर्मिती होते. पण काही शेतकरी कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा नेऊन ठेवतात. तिथे ते कोल्ड स्टोरेजवाले यांना नुकसानमध्ये आणतात. मध्यंतरी एक विषय झाला की जो बेदाणा आहे तो बेदाणा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये द्यायचा तो निर्णय पण झालेला आहे. त्याचं काय झालं पुढं? त्याचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानंतर ना मुख्यमंत्र्याकडे काही लोकांनी शेतकरी संघटनांनी आम्ही केलो होतो. त्यांनी मान्य सुद्धा केले होते. आणि येणाऱ्या काळात आहे ना ते जर झालं तर विस्तारपणे सांगतो. सगळ्यात पंढरपूर असू दे, सांगोला असू दे आणि सोलापूर असू दे, बिजापूर असू दे, तासगाव असू दे, सगळ्यात उत्कृष्ट बेदाणा हे जत तालुक्यामध्ये पिकवला जातो. ह्यामध्ये ना साहेब काय झालंय, व्यापारी फसवलं जात आहे असं ना, स्थानिक व्यापारी नाही आहेत. हे आपल्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो, उत्तर प्रदेश स्थानिक व्यापाऱ्याचं जाळं का निर्माण होत नाही जत तालुक्यात? एक त्याचं विस्तृतपणे आपल्याला माहिती सांगतो साहेब. असं एक त्याच्यात एक निर्मिती झालेलं आहे. त्याच्यात एक धनवान विरुद्ध आणि शेतकरी समाधान करणारे व्यापारी निर्माण झालेले आहेत. त्यांना ना बेदाण्यामध्ये अशी सिस्टीम आहे साहेब, 40 दिवसांनी 50 दिवसांनी पेमेंट केलं जातं. आणि समोरच्याला आहे ना प्रत्येक क्षेत्रात काय झालंय आता, एक शिंदे समाज म्हणा, मारवाडी समाज म्हणा, जैन समाज म्हणा, हे प्राथमिकतेने हे व्यापारी आहेत. त्यांचा एक ना जे रिटेलर व्यापारी आहे, होलसेलर आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो जयपूर, उदाहरणार्थ दिल्ली, उदाहरणार्थ पटना, ह्या ठिकाणी जे बसलेले आहेत साहेब, उदाहरणार्थ हैदराबाद, ह्या ठिकाणी जे लोक बसलेले आहेत साहेब, त्यांचेच लोक आहेत. जे इतर व्यापारी वर्ग म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत, ते मराठी म्हणून नाहीत, ते अमराठी आहेत. त्या अमराठी लोकांनी आमच्या शेतकऱ्यावर राज्य करायला लागले साहेब. शेतकऱ्यांना ॲडव्हान्समध्ये स्वरूपात नाही एकरी 2 एकरला 1 लाख रुपये देणे, त्यांचा माल नेणे, त्यांना बाजारभाव जरी 120-130 रुपये जर असला तो मालाचा भाव त्यांनी 100 रुपये करतात. चिल्लर लॉट आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा हानिकारक विषय असा झालाय साहेब. चिल्लर जे लॉट असतात त्या चिल्लर लॉटमध्ये फार मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण करतात. 100 रुपयाचा जर बेदाणा भाव मार्केटनुसार असला त्याला आम्हाला शेतकऱ्यांना 40 ते 50 रुपये देतात. त्या शेतकरी ॲडव्हान्स घेतल्यामुळे तिथं हतबल निर्माण झालेला आहे. त्यासाठी ना इथं एक बेदाणा युनियन किंवा पणन बँक आहे. ते पणन बँकेमार्फत आमच्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रबळ करण्यासाठी आणि विशेषतः आमच्या जत तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज आमच्या जत तालुक्यात निर्माण करणे गरजेचं आहे. हे आम्ही 100% करू. मार्केट कमिटीसाठी मी स्वतः प्रयत्न करून जत तालुक्यामध्ये आम्ही बेदाणा सौदे 2 वर्षे काढले. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कार्यरत करणार, कंटिन्यू सौदे काढणार आहोत. शेतकऱ्यांना आम्ही सांगली आणि तासगाव आणि पंढरपूरपेक्षा आम्ही शेतकऱ्यांना 30 रुपये दर जादा दिलो. काही आहे ना ज्यात एक संघटना आहे साहेब बेदाणा व्यापाऱ्यामध्ये, या व्यापाऱ्यांनी आमचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि परराज्यात गेलो आणि त्या ठिकाणी जे मार्केट बेदाण्याचे उपलब्ध आहेत तिथं फिरून आम्ही व्यापारी निर्माण केले. आज ऐक नाही स्वतः मी बेदाणे व्यापारी असून मी कंटिन्यू पर मंथ रोज माझं 3 ते 3.5 टन बेदाणे मी निर्यात करू शकतोय. आताच्या घडीला महिन्याला 100 टनाचे माझं काम आहे आता बाहेर करण्याचे. असे मला लोकांना मार्गदर्शन करून येणाऱ्या काळामध्ये आमच्या बेदाण्याला उच्च दर्जा आणि जयांकन मानांकन मिळालं आमच्या बेदाण्याला, द्राक्षाला मिळाले. मग हे जागतिक पेठेवर नेण्याचा सुद्धा आमचं एक मानसिकता आहे. आणि इथल्या स्थानिक जे तरुण पोरं आहेत आणि ते ज्यांना नोकरी नाही त्या लोकांना आम्ही ह्याच्यात मार्गदर्शन करून आणि एक कार्यशाळा उपलब्ध करून ही एक
प्रामुख्याने मोठी बाजारपेठ आहे. याच्यामध्ये सरकारला सुद्धा आहे ना जीएसटी आहे बेदाण्यावर 5% माध्यमातून हजारो कोटी रुपयाचे इन्कम सोर्सेस आहेत. त्याच्यात मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने चालू शकतो. फक्त जतमध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला द्राक्षबाग असलेला आणि उत्तम क्वालिटी देणारा आमचा जत तालुका आहे. त्यामध्ये ना आम्ही पिकवणार एक आणि विकणारा एक आणि कमवणारा एक जण असं निर्माण झालेला आहे. मार्केट कमिटी आणि पणन महामंडळ ह्याकडे लक्ष का देत नाही? नाही, त्याच्यात लोकप्रतिनिधीचा कुठलाही प्रकारचा दबाव नाही आहे आणि मागणी नाही आहे. मुळात मागणी केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही साहेब. मागणी करत नाहीत त्यामुळे ना हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही राज्याचे तुमचे नेते उपमुख्यमंत्री असतील किंवा तुमचे मंत्री महोदय असतील त्यांना भेटणार आहे का? 100% भेटणार आहे साहेब. आमची प्रामुख्याने शालेय पोषण आहारामध्ये आमच्या बेदांना झाल्या पाहिजे, समावेश झाला पाहिजे. त्यांना त्याचा जीआर निघालाय असं वाटतं. जीआर निघालाय साहेब. फक्त त्याच्यात एक नाही कार्यप्रणाली आणणे गरजेचं आहे. ती आम्ही 100% आमच्या नेत्याकडून करून घेऊ आणि येणाऱ्या काळात आमच्या शेतकऱ्यांना मोठा न्याय देण्याचा भूमिका, सबसिडी असो, कोल्ड स्टोरेज, शेत अनेक बेदाणा निर्मिती करण्याचं जे प्रक्रिया उद्योग आहेत ते उभा करण्यात आम्ही वारंवार अग्रेसर राहू, लोकांना मार्गदर्शन करू. आम्ही संबंधित त्या क्षेत्रातले एक व्यावसायिक म्हणून आहोत आणि त्यामुळे शेतकरी म्हणून पण आहोत. आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या काळामध्ये सर्वतोपरी सगळ्या घटकापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. तुमच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे नगरविकास खाता आहे, त्यामुळं जत शहराची अवस्था सध्या बकाल झालेली आहे. गेले 3-3.5 वर्षे जत शहरामध्ये प्रशासक होतं, त्यामुळं रस्त्याची अवस्था प्रचंड मोठी बिकट झालेली आहे. अस्वच्छता निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी जे खाजगी मालक आहेत त्यांचे प्लॉट आहेत त्यामध्ये झाडी उठलेले आहेत, त्याचा त्रास लोकांना होतो आहे. त्यानंतर पिण्याचं पाणी 8 दिवसातून एकदा येतं आहे, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही लोकांना. त्यामुळं अनेक जत शहरामध्ये छोटे मोठे पिण्याच्या पाण्याचे सेंटर तयार झाले आहेत. तिथून ग्राहकांची प्रचंड प्रमाणात लूट सुरू झालेली आहे. मिनरल वॉटर म्हणून पाणी देत आहे तुम्ही, पण ते तसलं पाणी मिळत नाही त्या लोकांना. अस्वच्छ पाणी सुद्धा काही लोकांना दिलं जातं. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, आणि त्यानंतर जतमध्ये नाट्यगृह नाही, त्यानंतर लहान मुलांना चिल्ड्रन पार्क नाही, वृद्धांना बसण्यासाठी पार्क नाही, त्यामुळं महिलांना बसण्यासाठी पार्क नाही. हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही त्यावरती काय मंथन करणार आहे का? साहेब, जे आम्ही कार्यपद्धती आमचे नगरविकास मंत्री साहेब पहिल्यापासून महायुती सरकारपासून मुख्यमंत्री असताना आणि आजही नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहेत, शिंदे साहेबांकडे आहे. शिंदे साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात अनेक नगरांचा, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आमची 5 नगरसेवक आणि एक आमचा भाग असलेला ईश्वरपूरमध्ये आपण गेलात साहेब, शिवसेनेच्या माध्यमातून फार मोठं काम केलेलं आहे. तिथं आमच्या जिल्हाप्रमुख आनंदबाबू पवारांनी ते बलाढ्य व्यक्ती आहेत, जयंत पाटलांच्या विरोधात जाऊन टक्कर देतात. गेली 15 वर्ष आमची 5 ते 8 नगरसेवक कायम पद्धतीने राहिलेले आहेत. तिथं जत ईश्वरपूरमध्ये एवढा मोठे निधी कधी चालला नाही साहेब. 4,500 कोटी रुपये निधी, 4,500 कोटी रुपये निधी ईश्वरपूरला आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तशा माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जतला देणार साहेब. 78 कोटी सुरुवात केलेले आहेत आणि आता बांधकाम, पंचायत समिती बांधकाम, नगर परिषद विभागासाठी की आता 10 कोटी तात्काळ. काय त्याचे विकास कामाचे ब्ल्यू प्रिंट तयार केले साहेब? 100% केलेलं आहे. आणि आपण स्वच्छ पाण्याबद्दल जतवासियांचा प्रश्न मांडला, विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असं आहे. जे जतमध्ये एक नाही साहेब, आजी माझे नगरसेवक आहेत, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी काय केलं साहेब, ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना स्वच्छ पाणी देण्यापासून त्यांचा एक धंदा उभा केला. फिल्टर पाणी देण्याच्या माध्यमातून त्यांचा एक त्यांच्या कार्यकर्त्यांना उभा करून त्यांनी एक व्यवसाय निर्माण केला. लोकांना पिळवणुकीची एक त्यांची भावना निर्माण झाली. त्यांनी आजपर्यंत कुठलेही जलशुद्धीकरणचं मागणी केलेली नाही, झाडेझुडपे विकासाच्या दृष्टिकोन केले नाहीत. आणि प्रत्येकाचे त्यांच्या हिच्यामध्ये हेवे दावे तर त्यांची 5 वर्षे घालवले साहेब. येणाऱ्या काळामध्ये असे काही घटना होणार नाही. एक पक्ष नेतृत्व फार सक्षम आहे. पक्षाचं काम कसं चाललंय, कुठल्या हिच्या विभागामध्ये सत्ता आहे आणि तिथं आपले लोक प्रतिनिधी काय करतात हे बारकाईनं पक्षांचं एक नेतृत्व आमच्याबरोबर आहे. एक पक्षाची टीम आहे, ती टीम आहे ना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवत असते. आम्ही कुठं चुकल ते मार्गदर्शन करण्यासाठी आमचे पक्ष सक्षम आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पहिला काम जे आमची नगर परिषद झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर आम्ही जलशुद्धीकरण जत विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जेवढी कॅपॅसिटी लोकांची आहे त्यापेक्षा येणाऱ्या काळाचा भविष्याचा विचार करून स्वच्छ पाणी जलशुद्धीकरण केंद्र आम्ही तिथं बसवण्याची आता मागणी आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. आणि शिंदे साहेब आम्हाला 100% त्याला सक्षमपणे आम्हाला प्रतिसाद देतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. लोकांच्या अनेक नागरिकांच्या समस्या आमच्यासमोर येतील, ते प्रामुख्याने आमच्या नेत्यासमोर आम्ही मांडू आणि 100% प्रश्न सोडवू. जत तालुक्यातला करता धरता हे शिवसेनाच राहील. एकंदरीत आपण वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी गेले अर्धा तास आपण चर्चा करतोय. नगर परिषदची निवडणूक तुम्ही स्वतंत्र लढवणार आहे, जिल्हा परिषद पंचायत निवडणूक स्वतंत्र लढवणार आहे. समजा जर तुमची युती झाली किंवा अजून आचारसंहिता नाही तर काय होईल पुढे? तुम्हाला किती जागा मिळतील?
नाही सर, आमची जागा महायुतीमध्ये ठरलेल्या आहेत. आम्ही प्रामुख्याने आमची जाग्यावर ठोस आमचे जे उमेदवार आहेत आणि ज्यांचे कॅपेबल आहेत, त्यांनी सदृढ आहेत आणि लोकांची सेवेसाठी वेळ देणार आहेत, ते जागा हक्काची आमची असणार आहेत. ते सोडणार नाही तुम्ही? आम्ही सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही साहेब. ही आम्हाला न परवडणारी गोष्ट आहे. त्यासाठी की नाही आमच्या पक्षाचा की नाही ह्याच्यात हानिकारक होणार आहे, जनतेचा हानिकारक होणार आहे. आम्ही सोडलो तर की नाही जतवासियांना न्याय मिळणार नाही, आमची अशी भूमिका आहे. आमची प्रकटपणे प्रभावीपणे आणि लोकांच्या समस्या मांडणारे लोक आमच्या शिवसेनेत येतात. बाळासाहेबांचे विचार 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या तत्वावरच आहे की नाही शिंदे साहेबांचं काम आहे. त्याच तत्वानुसारच आमच्याकडे इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत. त्याप्रमाणे आम्हाला जेवढी जागा मिळतील, जेवढी म्हणण्यापेक्षा आमची जे हक्काची जागा आहेत आणि तडजोडीमध्ये की नाही पक्षाचे आदेश अंतिम राहणार आहे. त्यामुळे आम्ही ते प्रभावीपणे जे आमच्या उमेदवार असतील त्यांचा तर जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्याला तडजोड हा शब्द आमच्याकडं नसणार आहे. नसेल तर स्वतंत्र लढणार? नसेल तर आम्ही स्वतंत्र लढू. ओके. तुमच्याकडे आणखीन एक विभाग आहे, त्या विभागाचे प्रमुख आहेत मंगेश चिवटे साहेब. आरोग्याचे दूत म्हणून त्यांना ओळखलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. जत तालुक्यामध्ये नागरिकांना त्याचा कितपत फायदा झाला आहे? साहेब, आताच्या घडीला आज तुम्हाला 15 दिवसातली घटना सांगतो. 15 दिवसा घटनामध्ये आम्ही चिवटे साहेबांच्या माध्यमातून, आमच्या वैद्यकीय सेलच्या माध्यमातून, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय सेल म्हणून आमचं एक टीम वर्कर आहे, एक आमची सेल आहे, त्या माध्यमातून आमच्या जतवासियांना 15 दिवसामध्ये साहेब 15 दिवसामध्ये 22 लाख रुपये मिळाले. हे सामान्य जनतेसाठी हा फार मोठा. किती लोकांना फायदा झाला आतापर्यंत? आम्ही 15 दिवसामध्ये की नाही साहेब 13 जणांना मदत केलेली आहे. मोठं काम आहे, मोठं काम आहे साहेब. आज फार मोठ्या प्रमाणात आम्ही आता एक नाही शिवसेना संपर्क कार्यालय संघमधून सगळ्या सेवा, जेवढं शासकीय सेवा आहेत साहेब, कोणताही सेवा. लाडक्या बहिणीचं पण सुरू केले तुम्ही? आम्ही लाडक्या बहिणीचं सुद्धा आता चालूच आहे आमचं. KYC आम्ही माध्यमातून चालू केले. शेतकऱ्यांचं की नाही कृषी संबंधित विभाग असू दे, लोकांना हॉस्पिटलच्या माध्यमातून असू दे, तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस सेवा चालू केल्या. सगळ्या सेवा फ्रीमध्ये पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आणि आमचं सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे. लोकांनी आमच्याकडे काही समस्या असेल तर आम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे, आमच्या संपर्क कार्यालयाचा संपर्क साधावा. 100% आम्ही तुम्हाला विश्वास देऊ आणि तुमचा प्रश्न आम्ही सोडवला जाईल. ओके, धन्यवाद. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत जत तालुका विधानसभा संपर्क प्रमुख शिवसेनेचे युवा नेते माननीय प्रवीण औरादे साहेब. गेले अर्धा तास त्यांनी संपूर्ण जत तालुक्याच्या ज्या वेगवेगळ्या राजकीय पटलावरती ज्या चर्चा आहेत किंवा जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, कशा पद्धतीने निधी आणणार आहे आणि कशी ब्लूप्रिंट त्यांनी तयार केलेली आहे. युती झाली तर ठीक, नसेल स्वतंत्र उमेदवाराची यादी त्यांनी तयार केलेली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये नावाचे पत्ते आपण ओपन करणार आहे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. प्रवीणजी, आपण गेले अर्धा तास संपूर्ण माहिती देऊन दिवाळीच्या निमित्तानं आपण राजकीय गप्पाटप्पा या ठिकाणी संपन्न केल्या. इथून येणाऱ्या निवडणुकीसाठी TV1 मराठीकडून तुम्हाला मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. Press the bell icon on the video and never miss another update.